भक्तही त्याचेच आहेत आणि दुर्जनही त्याचेच आहेत. मग एकाला पायाजवळ ठेवतो आणि दुसऱ्याला मारतो असं का? दोघे जर त्याचेच लेकर आहेत तर एकाला मारतो आणि एकाला त्या ठिकाणी जवळ करतो असं का करत असेल? जसं एखाद्या त्या ठिकाणी बापाला दोन मुलं असावेत, मग ते धाकट्या राखे पायापाशी थोरल्या आला था घाली असं काही होतं का? असं कधी घडत नाही महाराज. दोन लेकरं असले का दोघांना सारखंच त्या ठिकाणी बाप आई सांभाळतात की नाही? म्हणून ते लहान त्या ठिकाणी धाकटं असं म्हणायचं काही काम पडत नाही. थोरलं धाकटं म्हणत नाही. दोघं मायबाप त्या ठिकाणी सारखंच प्रेम करतात. आता कलियुग आहे महाराज. आता कलियुगातले आईबाप जरा बदललेले आहेत. काल जरी आपण आईचं वर्णन ऐकलं असलं ना तोंड भरून महाराजांनी केलेलं, तरी कलियुगातले आईबाप असे आहेत जे त्या ठिकाणी मसाला देत आहे ना त्याच्याच मागं आईबाप असतात महाराज. ज्याच्याकडून काही मिळत नाही ना त्याच्याकडे आईबापाचं सुद्धा दुर्लक्ष असतं. केवढाही चांगला बाप असू द्या आणि केवढी चांगली आई असू द्या, पण ज्याच्याकडून एवढा त्या ठिकाणी भाव तयार होतो ना तेवढाच प्रिय वाटतो, बाकीचे प्रिय वाटत नाही. याचं कारण आहे कलियुग. बाकीचं मला सांगायचं नाही. चला, का बरं भगवान हे